दॅट वॉज 24 hours ago. आता आधी जो फ्लॅशबॅक दिला होता तो या ठिकाणी झालेला आहे आणि हे सर्व किती तास झालेले आहे? 24 तास पूर्ण झालेले आहे. 24 hours मीन्स 1 day इज कम्प्लिटेड. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. आणि तेव्हापासून सीगलच्या जवळ कोणीही आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाइंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for the fish. आणि आदल्या दिवशी तो बघत होता की त्याचे आई वडील जे आहेत ते त्याच्या भावंडांना कशा प्रकारे उडण्याच्या कलेमध्ये परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते किंवा त्याला टीचिंगचे काय देत होते? धडे देत होते. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट म्हणजे भरारी कशी मारायची. त्याच्यानंतर हाऊ टू स्कीम. स्कीम मीन्स वॉट? स्कीम मीन्स मूव लाईटली जस्ट अबोव द सरफेस ऑफ द सी. म्हणजे समुद्राचा जो सरफेस आहे त्याच्यावर त्याच्यात पाण्यामध्ये न डुबता किंवा पाण्याला स्पर्श न करता कशा प्रकारे उडायचं याची कला त्याचे जे पॅरेंट्स आहे त्याच्या भावंडांना शिकवत होते. आणि हे करत असताना वाईल स्कीमिंग हाऊ टू डाईव्ह फॉर द फिश. फिश पकडण्यासाठी कशी डाईव्ह मारायची हे सुद्धा त्याचे पॅरेंट्स त्याला त्या ठिकाणी शिकवत होते. ही हॅड इन फॅक्ट seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock while his parents circle around raising a proud cackle. आणि त्यांनी हे सुद्धा पाहिलं होतं की त्याचा जो मोठा भाऊ होता त्यांनी एक हेअरिंग कॅच सुद्धा केली होती, पकडली सुद्धा होती. नाउ व्हॉट डू यू मीन बाय हेअरिंग? हेअरिंग म्हणजे काय? तर अ सॉफ्ट फाईन सी फिश. समुद्रामध्ये सापडणारी एक सॉफ्ट आणि फाईन छोटूशी अशी फिश जी त्याच्या भावाने पकडली होती. आणि ही ऑल्सो डिव्होर इट. डिव्होर मीन्स वॉट? डिव्होर मीन्स इट अप हंग्रीली. आणि त्यांनी एका रॉकवर बसून आधाशीपणे ती खाऊन देखील टाकली होती. आणि तो जेव्हा हे सर्व काही करत होता तेव्हा त्याचे जे पॅरेंट्स होते ते त्याच्या अवतीभोवती फिरत होते आणि दे वेअर मेकिंग अ प्राऊड कॅकल. रेझिंग अ प्राऊड कॅकल म्हणजे ते जोरजोराने आवाज करत होते आणि त्याचा कौतुक करण्याचा प्रयत्न करत होते. अँड दे वेअर प्रेझिंग हिम फॉर हिज ब्रेव्हरी. त्यांनी ज्या प्रकारचं शौर्य त्या ठिकाणी दाखवलं होतं, आपल्या जीवनातली पहिली शिकार त्यांनी त्या ठिकाणी पकडली होती आणि तो फ्लाईंगच्या कलेमध्ये पारंगत होत होता. आणि त्याच्यामुळे त्याचे आईवडील त्याचं खूप कौतुक करत होते. जणू काय म्हणत होते, वेल डन, यू हॅव डन इट. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. आणि त्याच्यानंतर ती जी पूर्ण फॅमिली होती, सीगलचे पॅरेंट्स आणि ब्रदर सिस्टर, ते अपोजिट साईडला एक जो क्लिफ होता, क्लिफ म्हणजे एक जे डोंगर होता त्यावर ते सगळेजण निघून गेले. आणि जाता जाता सगळेजण त्याला त्याच्या कावर्डाईजसाठी काय करत होते? टॉन्टिंग करत होते. टॉन्टिंग करत होते म्हणजे काय? त्याला ते बोलत होते, त्याला म्हणत होते, अरे तू किती घाबरट आहे, तू किती भित्रा आहेस, तुला साधं उडता नाही येत. अशा प्रकारे त्याचे ब्रदर सिस्टर त्याला टॉन्टिंग करत होते. आणि त्याचे आईवडील सुद्धा त्याच्यावर रागवत होते त्याच्या कावर्डाईजसाठी. नाउ व्हॉट डू यू मीन बाय द कावर्डाईज? कावर्डाईज मीन्स लॅक ऑफ करेज टू फेस द डेंजर. तर तो घाबरटपणासाठी सगळेजण त्याला बोलत होते आणि सर्वजण तिथून दुसऱ्या एका क्लिफवर किंवा डोंगरावर निघून गेले. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होती आणि सूर्याची जी आहे ती जर्नी आता चालू झाली होती. सूर्य वरवर जात होता आणि जसजसा सूर्य वरवर जात होता तसं इट वॉज ब्लेझिंग. ब्लेझिंग मीन्स वॉट? त्याची जो हीट होती ती हीट आणखीन वाढत होती. तो ब्राईटली चमकत होता. आणि सीगल ज्या लेजवर उभा होता ते साऊथच्या डायरेक्शननं होतं, साऊथ डायरेक्शनला फेस करत होतं. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि सूर्याची जी उष्णता आहे अशा प्रकारे जे वाढत होती आणि वाढत असल्यामुळे काय झालं, हा जो सीगल आहे त्या सीगलला सूर्याची उष्णता आणखी जाणवत होती. त्याला खूप ऊन लागत होतं. आणि हे ऊन लागण्याचं कारण काय होतं की त्यांनी प्रिव्हियस नाईटफॉलपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. प्रिव्हियस म्हणजे पूर्वीची जी रात्र आहे त्या रात्रीपासून त्यांना काहीही खाल्लेलं नव्हतं आणि त्याच्यामुळेच त्याला उन्हाचा त्रास जास्त वाटत होता. ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ अदर लेग हिडन अंडर हिज विंग ही क्लोज वन आय देन द अदर अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. मग या सीगलने थोडंसं नाटक करण्याचा काय केलं, तिथं प्रयत्न केला. तर त्यांनी काय केलं, सगळ्यात आधी तो थोडासा ब्रिंकपर्यंत चालत गेला, म्हणजे डोंगराच्या कडापर्यंत तो चालत आला. आणि तिथं आल्यानंतर त्यांनी काय केलं, आपला एक पाय वर घेतला अँड ही हिडन इट इन हिज विंग्स. हिडन म्हणजे काय, त्यांनी तो आपल्या पंखांमध्ये तो पाय लपवला.
नंतर त्यांनी आपला एक डोळा बंद केला आणि नंतर दुसरा डोळा बंद केला अँड ही प्रिटेंडेड टू बी अस्लीप, आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की मी झोपलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम, आणि त्यानं हे नाटक केलं तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आता त्याचं असं नाटक करण्यामागचं कारण काय असेल की त्याला असं वाटलं की आपण जर असं झोपण्याचं नाटक केलं तर कदाचित माझ्या आईला किंवा वडिलाला माझ्यावर दया येईल आणि त्यांना असं वाटेल की अरे अरे माझं बाळ असंच उपाशीपोटी झोपलेलं आहे आणि मी त्याला काहीतरी खायला द्यायला पाहिजे, अशी भावना कदाचित आपल्या पॅरेंट्सच्या मनामध्ये निर्माण होईल अशी त्याच्या मनात आशा वाटली आणि म्हणून त्यानं हे नाटक केलं. पण दुर्दैवानं त्याच्या या नाटकाकडे कोणीही लक्ष दिलं नाही. तर आता बघूया समोर काय घडलं. He saw his two brother and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. आता जेव्हा तो असं नाटक करत होता तेव्हा त्याचे बहीण भाऊ काय करत होते, तर ते सुद्धा काय करत होते, दे वेअर डोझिंग ऑन द प्लॅटूवर ते डोझिंग करत होते. डोझिंग मीन्स व्हॉट? डोझिंग मीन्स दे वेअर टेकिंग अ नॅप, म्हणजे छोटीशी डुलकी ते त्या ठिकाणी घेत होते. आणि त्यांचे जे डोके होते त्यांनी आपल्या नेक्समध्ये काय केले होते, संक केले होते, म्हणजे रुतवले होते किंवा डुबवले होते, आणि तशा प्रकारे ते काय करत होते, त्या ठिकाणी आराम करत होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज फाईट बॅक, आणि त्याचे जे फादर होते ते काय करत होते, व्हॉट वॉज हिज फादर डुईंग देअर? ही वॉज प्रिनिंग हिज फिदर्स. प्रिनिंग मीन्स व्हॉट? प्रिनिंग मीन्स मेकिंग ॲन एफर्ट टू क्लीन फिदर विथ द बीक, म्हणजे आपल्या चोचीने त्याचे जे पांढरे शुभ्र जे पंख होते ते स्वच्छ करण्याचा ते प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, आणि त्यांचं आपल्या त्या सीगलकडे बिलकुलच लक्ष नव्हतं. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, आणि फक्त त्याच्याकडे लक्ष कोणाचं गेलं तर त्याच्या आईचं लक्ष त्याच्याकडे होतं. सी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू, आणि ती प्लॅट्यूवर जो एक हाय हम्प होता, हाय हम्प मीन्स व्हॉट? हम्प मीन्स राऊंड रेज मास ऑन द लँड, म्हणजे जमिनीवरचा जो एक उंच वटा होता त्या उंच वट्यावरती त्या ठिकाणी उभी होती. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, आणि तिची जी छाती होती ती खालीवर करत होती. नाऊ अँड अगेन सी टोवर ॲट द पीस ऑफ अ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप ईच साईड ऑफ हर बेक ऑन द रॉक, आणि ती वरचेवर काय करत होती, तिच्या पायाजवळ एक फिशचा तुकडा त्या ठिकाणी पडलेला होता, आणि त्या फिशच्या तुकड्याला ती टिअर करत होती. टोअर मीन्स व्हॉट? टोअर इज द पास्ट टेन्स ऑफ टिअर. तर त्या फिशच्या तुकड्याला ती त्या ठिकाणी फाडण्याचा प्रयत्न करत होती, आणि जेव्हा ती त्याला फाडत होती तेव्हा ती काय करत होती, बाजूला जो रॉक ठेवलेला होता त्या रॉकवर आपली जी बीक आहे, बीक म्हणजे काय, चोच, ती प्रत्येक साईडला स्क्रॅप करत होती म्हणजे काय, सी वॉज शार्पनिंग हर बीक, म्हणजे स्वतःच्या चोचीला ती काय करत होती, शार्प करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होती, शार्पन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ती करत होती, की जेणेकरून ती जी फिशचा जो तुकडा आहे तो चांगल्या प्रकारे टिअर होईल. हाऊ ही लव टू टिअर द फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वीट इट, आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की त्याची आई काय करत आहे, ती साईट पाहून तो काय झाला, एकदम ही मॅडन बाय सीइंग दॅट साईट. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम, आणि ते दृश्य पाहून तो एकदम भुकेने व्याकुळ झाला. त्याला असं वाटलं की मी कधी ती फिशचा तुकडा खातो आणि कधी नाही, आणि कारण त्याचं जे फूड आहे अगदी त्याच प्रकारे खायला आवडायचं त्याला. तो सुद्धा आपलं जे फूड आहे किंवा त्याच्या आईने ज्या वेळी त्याची आई त्याला फिश आणून द्यायची तो सुद्धा असंच करायचा. तर तो काय करायचा, तो फिश टिअर करायचा, त्याच्यानंतर आपली जी बीक आहे ती आजूबाजूच्या रॉक्सवर शार्पन करण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्यामुळं त्याला ही जी समोर आई ज्या प्रकारे फिशला हे करत होती, टोअर करत होती आणि आपली चोच जी शार्पन करण्याचा करत होती, तर त्याला ते दृश्य पाहून त्याची जी भूक आहे ती आणखीनच वाढत गेली, आणि त्याला असं वाटलं की मला कधी खायला भेटते आणि कधी नाही. सो हाऊ ही लव टू ईट द फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वीट इट. वीट इट मीन्स व्हॉट? वीट म्हणजे काय, शार्पन करणे किंवा त्याला धार लावणे, दॅट इज कॉल्ड ॲज द वेट. तर त्याला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या चोचीला धार लावायला खूप आवडत होतं, आणि नंतर फिशला टोअर करायला त्याला आवडत होतं. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड, आणि आपली आई आपल्यासमोर तिच्याजवळ ते फिशचा तुकडा पाहून त्यांनी आपल्या आईला जणू काही रिक्वेस्ट केली की प्लीज मला फूड आणून दे, मला खूप भूक लागलेली आहे. गा को आत सी स्क्रीम बॅक डरायसिवली,
आणि तिनं सुद्धा त्याला तितक्याच उपहासात्मकपणे उत्तर दिलं की तू किती स्टुपिड आहे. डरायसिव्हली मीन्स व्हॉट? डरायसिव्हली मीन्स इन अ मॅनर शोईंग समवन दॅट सी ऑर ही इज स्टुपिड. म्हणजे ती आपल्या त्या पिलाला उपहासात्मकपणे बोलली की तू उडण्याचा बिलकुलच प्रयत्न करत नाही, तू एकदम स्टुपिड आहे आणि मी तुला असं देणार नाही. बट ही केप्ट ऑन कॉलिंग प्लेंटिवली. तरीसुद्धा तो सॉरोफुली म्हणजे दुःखाने आपल्या आईला रिक्वेस्ट करत राहिला. प्लेंटिवली मीन्स व्हॉट? प्लेंटिवली मीन्स एक्सप्रेसिंग सॉरो. दुःख व्यक्त करत तो परत आईला विनवणी करत राहिला की रिक्वेस्ट करत राहिला की प्लीज मला फूड दे. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर अ जॉयफुल स्क्रीम. आणि 1-2 मिनिटातच त्यांनी एकदम आनंदाने आरोळी ठोकली किंवा तो आनंदाने ओरडली. तर ओरडण्याचं काय कारण होतं? हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. कारण त्याच्या आईने काय केलं होतं, तो जो फिशचा तुकडा तिच्या पायांजवळ पडलेला होता तो तिनं आपल्या चोचींमध्ये उचलला आणि ती त्याच्या दिशेने उडत येत होती. आणि त्याला आता 100% खात्री वाटली की आपली जी आई आहे ती आपल्याला आता ती फिशचा जो तुकडा आहे ती आपल्याला भरवणार. But when she was just opposite to him, she halted her wings motionless, the piece of the fish in her beak almost within the reach of his beak. पण ती जेव्हा त्याच्या एकदम अपोजिट साईडला आली होती ती एकदम काय झाली? हॉल्ट झाली म्हणजे काय झाली? सी स्टॉप इन द स्पेस. हवेमध्ये ती तशीच थांबली. हर विंग्स मोशनलेस म्हणजे तिचे जे पंख होते ते बिलकुलच हालचाल करत नव्हते. आणि जो तिच्या चोचीमध्ये जो फिशचा तुकडा होता तो आता या समुद्र पक्षाच्या किंवा सी गर्लच्या चोचीपर्यंत येण्यासाठी अगदी थोडंसं अंतर त्या ठिकाणी शिल्लक होतं. ही वेटेड अ मोमेंट इन अ सरप्राईज वंडरिंग वाय सी डिड नॉट कम नियरर. आणि आता या सी गर्लला खूप आश्चर्य वाटलं. ही वॉज वंडरिंग. त्याला वाय ही वॉज वंडरिंग और वाय वॉज इट सरप्रायझिंग फॉर हिम. त्याला आश्चर्य का वाटत होतं की माझी आई माझ्यासाठी फूड तर घेऊन आलेली आहे, देन वाय सी इज नॉट कमिंग नियर टू मी. मग ती माझ्या जवळ का येत नाही आहे आणि तो फिशचा जो तुकडा आहे तो मला का भरवत नाही, असा त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. हिअर इन दिस पिक्चर यू कॅन सी. या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकतात की सीगल एकदम काठाला उभा आहे आणि त्याची आई कशी हवेमध्ये तिथं ती हॉल्ट झालेली आहे किंवा स्टॉप झालेली आहे आणि त्याला आश्चर्य वाटत आहे की आई माझ्या जवळ का येत नाही आहे. आणि नंतर काय झालं? वंडरिंग वाय सी डिड नॉट कम नियर अँड देन मॅडन बाय हंगर ही डाईव्ह ॲट द फिश. आणि तो भुकेने आता इतका व्याकुळ झाला की त्याला वाटत होतं की आई तर काही जवळ येत नाही आणि त्याची भूक इतकी वाढत होती की त्याला काही सुचत नव्हतं. आणि त्यांनी पटकन काय केलं? ही डाईव्ह ॲट द फिश. त्यांनी त्या फिशकडे काय मारली? डाईव्ह मारली आणि ती फिश आपल्या चोचीमध्ये घेण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू द स्पेस. आणि जसा त्यांनी तसा प्रयत्न केला तेव्हा त्याची जी झेप आहे ती आकाशामध्ये एकदम त्यांनी भरारी त्या ठिकाणी घेतली. आणि अशा प्रकारे भुकेने अतिशय व्याकुळ होऊन त्यांनी हवेमध्ये भरारी घेतली किंवा डाईव्ह मारली. आणि हे सगळं कशामुळे झालं? त्याच्या आईच्या प्रयत्नामुळे. कारण त्याच्या आईला माहीत होतं की अगर घी सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडती है. आणि तेच तिनं त्याच्या आईने तिथं आजमावलं आणि ती त्याच्यामध्ये यशस्वी झाली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड्स इन टू द स्पेस. आपण पाहिलं की त्या फिशला पकडण्यासाठी भुकेंनी अतिशय व्याकुळ होऊन सी गर्लनी त्या फिशकडे जंप घेतली. आणि जंप घेतल्यानंतर काय झालं? तो एकदम स्पेसमध्ये किंवा हवेमध्ये तो आला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि एकदम त्याच्या मनामध्ये मॉन्स्टेरस टेरर काय झालं? निर्माण झालं. मॉन्स्टेरस मीन्स व्हॉट? मॉन्स्टेरस मीन्स शॉकिंग. त्याच्या मनामध्ये खूप भीती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्याला जाणवलं की आता आपण कुठे आहोत? आपण हवेमध्ये आहोत. ही कुड हिअर हिज हार्ट स्टूड स्टील. आणि त्याचं जे हृदय आहे त्याला असं वाटलं की एकदम शांत झालं आहे, त्याची जी धडकन आहे ती बंद पडलेली आहे. ही कुड हिअर नथिंग. आणि एकदम त्याला काही ऐकायला सुद्धा येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण त्याची ही जी गोंधळलेली अवस्था होती ती फक्त 1 मिनिटापुरती राहिली. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. आणि दुसऱ्या क्षणाला त्याला असं जाणवलं की त्याचे जे पंख आहे ते छान पसरले गेलेले आहे. द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रिश फिदर्स देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. आणि त्याला हे जाणवत होतं की जी हवा आहे ती त्याच्या छातीच्या फिदर्स म्हणजे काय? पंखाच्या विरुद्ध दिशेने वाहत आहे. त्याच्यानंतर त्याचे अंडर हिज स्टमक म्हणजे त्याच्या पोटाला टच करून ती हवा वाहत आहे. आणि
अँड अगेन्स्ट हिज विंग्स, आणि त्याच्या पंखांच्या खालून सुद्धा हवा काय होत आहे, वाहत आहे. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर, आणि त्याला हे सुद्धा जाणवत होतं की त्याच्या पंखांचे जे काठ आहे ते हवेला कापत समोर समोर जात होते. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ, आणि त्याला आधी जे वाटत होतं की आपण जर उडण्याचा प्रयत्न केला तर आपण खाली पडू, तर तो अशा प्रकारे त्या ठिकाणी पडत नव्हता, तर तो छान प्रकारे तिथे उडत होता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड. सोअरिंग मीन्स व्हॉट? सोअरिंग मीन्स रायझिंग ऑर फ्लाइंग. तो वरवर उडत होता. आणि कसा उडत होता? ग्रॅज्युअली. ग्रॅज्युअली मीन्स व्हॉट? ग्रॅज्युअली मीन्स स्लोली. स्लोली तो हवेमध्ये उडत होता. डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स, खालच्या बाजूला आणि आजूबाजूला तो छान प्रकारे उडत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याच्या मनामधली जी भीती होती ती पूर्णपणे निघून गेली होती आणि आता तो बिलकुल घाबरत नव्हता. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी, पण त्याला थोडंसं डिझी फील होत होतं. नाऊ व्हॉट डू यू मीन बाय द डिझी? डिझी म्हणजे त्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटत होतं. डिझी मीन्स हॅव्हिंग अन अनकम्फर्टेबल फीलिंग ऑफ स्पायनिंग अराउंड अँड लुझिंग वन्स बॅलन्स, म्हणजे त्याला थोडीशी चक्कर येत होती. आणि चक्कर येण्याचं काय कारण होतं की कारण तो एक दिवस आधीपासून उपाशी होता, त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड, आणि परत त्यांनी आपले एकदा जे पंख आहे ते फ्लॅप केले, म्हणजे ते फडफडवले, आणि त्यांनी ही सोअर अपवर्ड्स, आणि त्यांनी वरती भरारी घेतली किंवा तो वरती उडायला लागला. गा 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 को आज हिज मदर सूप पास्ट हिम, आणि त्याची जी आई आहे ती आरोळी ठोकत त्याचं कौतुक करत त्याच्या बाजूनी उडाली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईस, आणि ती जेव्हा त्याच्याजवळ उडत जात होती तेव्हा तिच्या पंखांचा आवाज खूप जोराचा येत होता. लाऊड मीन्स मोठा. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम, आणि आपल्या आईनं जे त्याचं कौतुक केलं होतं त्या कौतुकाचं त्यांनी आणखीन एका स्क्रीम म्हणजे आणखीन एका आरोळीनं उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, आणि नंतर त्याचे जे वडील आहे ते सुद्धा त्याच्या वरतून उडायला लागले. आणि ही वॉज ऑल्सो स्क्रीमिंग. स्क्रीमिंग मीन्स व्हॉट? ही वॉज ऑल्सो शाउटिंग ऑर मेकिंग द नॉईस. ते सुद्धा आरोळी ठोकत होते, जोराने कौतुकाने ओरडत होते. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम, कर्वटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग, आणि नंतर त्यांनी पाहिलं की त्याचे जे 2 भाऊ आहे आणि त्याची जी बहीण आहे ते सुद्धा त्याच्या अवतीभोवती उडत आहे. आणि ते कशा प्रकारे उडत होते? दे वेर कर्वटिंग. कर्वटिंग मीन्स व्हॉट? कर्वटिंग मीन्स मेकिंग लिपिंग लाईक अ हॉर्स, म्हणजे हॉर्स ज्या प्रकारे जंप मारतो किंवा घोडा ज्या प्रकारे चालतो त्या प्रकारे त्याचे जे बहीण भाऊ आहे ते त्याच्या अवतीभोवती उडत होते. अँड दे वेर ऑल्सो बँकिंग. बँकिंग मीन्स व्हॉट? बँकिंग मीन्स फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन द अदर, म्हणजे एक पंख दुसऱ्या पंखापेक्षा वर ठेवून ते सुद्धा त्या ठिकाणी उडत होते. सोअरिंग मीन्स दे वेर फ्लाइंग अँड डायव्हिंग मीन्स दे वेर जम्पिंग. तर अशा प्रकारे त्याचे जे बहीण भाऊ आहे ते त्याचं कौतुक करत त्याच्या अवतीभोवती उडत होते आणि त्याचे पॅरेंट्स सुद्धा त्याच्यावरती आजूबाजूला गिरट्या मारत होते. देन ही कम्प्लिटली फॉरगेट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन अबेल टू फ्लाय अँड कमांडेड हिमसेल्फ टू डाह्यू अँड सोअर अँड कर श्रिंकिंग श्रीली. आणि आता तो ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेला की कधी काळी त्याला उडता येत नव्हतं. आणि आता तो काय करायला लागला? देन ही कमांडेड हिमसेल्फ, म्हणजे आता त्याला स्वतःचाच त्या ठिकाणी अभिमान वाटायला लागला. आणि मग त्यांनी काय केलं? हवेमध्ये डाह्यू मारली म्हणजे उडी मारली. त्याच्यानंतर तो सोअर म्हणजे तो फ्लाइंग करायला लागला. कर्व मीन्स स्वतःभोवती गोलाकार फिरायला लागला. देन श्रिंकिंग श्रीली मीन्स जोरजोराने तो आवाज करत होता, आरोळ्या ठोकत होता. श्रिंकिंग मीन्स व्हॉट? मेकिंग अ लाऊड नॉईज, खूप जोराचा आवाज करणे. जोरजोरात आवाज करत आरोळ्या तो ठोकत होता. ही वॉज नियर द सी नाऊ, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओसेन. आता तो समुद्राच्या एकदम जवळ होता, तो समुद्राच्या एकदम वरती उडत होता. ही वॉज फेसिंग द स्ट्रेट आउट ओव्हर द ओसेन, तो समुद्राचा या ठिकाणी सामना करत होता. ही सॉ अ फास्ट ग्रीन सी बिनीथ हिम with a little rigs moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. त्यांनी असं पाहिलं की जेव्हा तो समुद्राच्या वरून उडत होता, समुद्राच्या एकदम क्लोज म्हणजे एकदम जवळ तो होता, आणि जेव्हा तो उडत होता त्याच्या खाली फास्ट असा ग्रीन सी पसरलेला होता. फास्ट मीन्स व्हॉट? फास्ट मीन्स व्हेरी बिग. ग्रीन सी म्हणजे
समुद्राचं जे पाणी होतं ते ग्रीन दिसत होतं, हिरवं दिसत होतं. आणि तो जेव्हा तिथून उडत होता तेव्हा त्याला त्या समुद्रामध्ये काय दिसत होतं, त्याला रिग्स दिसत होते. रिग्स मीन्स व्हॉट? रिग्स मीन्स अ चेन ऑफ हिल्स, म्हणजे टेकड्यांची जी रांग राहते त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज द रिग्स. ती रिग्स त्याला त्या ठिकाणी दिसत होती अँड इट वॉज मुव्हिंग ओव्हर इट, आणि तो त्याच्यावरून उडत होता. ही टर्न हिज बिग साईडवेज अँड कॉ एम्युडली, आणि नंतर त्यांनी आपली जी चोच आहे ती साईडला केली आणि तो आनंद, एम्युडली मीन्स व्हॉट? एम्युडली मीन्स आनंदाने तो ओरडायला लागला किंवा किंकाळी तो त्या ठिकाणी मारायला लागला, कारण त्यांनी आज पहिल्यांदा उडण्याचा प्रयत्न केला होता आणि तो त्याच्यामध्ये यशस्वी झाला होता. His parents and his brother and his sister had landed on this green flooring ahead of him. आणि नंतर ही जी ग्रीन फ्लोअरिंग होती, समुद्राचं जे हिरवगार पाणी होतं त्याच्यावर त्याचे जे पॅरेंट्स आणि बहीण भाऊ होते ते त्याच्यासमोर येऊन लँड झाले. लँडेड मीन्स व्हॉट? त्याच्यावर येऊन ते बसले. सो दे वेअर बेकनिंग टू हिम, कॉलिंग श्रीली, आणि सगळेजण त्याला काय करत होते? दे वेअर बेकनिंग हिम. बेकनिंग मीन्स व्हॉट? बेकनिंग मीन्स टू गिव्ह अ सिग्नल टू मूव्ह नियर ऑर फॉलो. ते त्याला सिग्नल करत होते, की त्याला इशारा करत होते की आम्हाला तू फॉलो कर किंवा आमच्या जवळ येऊन तू बस. अँड दे वेअर कॉलिंग हिम श्रीली. कॉलिंग श्रीली मीन्स व्हॉट? ते त्याला जोरजोराने आवाज देत होते, त्याला इशारे करत होते. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आणि आपल्या पॅरेंट्सला आणि ब्रदर सिस्टरला फॉलो करताना त्यांनी सुद्धा काय केलं? त्यांनी आपले जे लेग्स आहे ते ग्रीन सीवर ठेवले किंवा त्या समुद्राच्या सरफेसवर पाण्यावर त्यांनी आपले दोन्ही पाय ठेवले. हिज लेग सँक इन टू इट. आणि ज्या क्षणी त्यांनी आपले पाय त्याच्यामध्ये पाण्यावर ठेवले त्याचे जे पाय आहे ते समुद्राच्या पाण्यामध्ये रुतले किंवा खाली खाली गेले. ही स्क्रीम विथ द फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग इट्स विंग्स. आणि एकदम तो स्क्रीम मीन्स तो एकदम ओरडला. विथ द फ्राईट म्हणजे भीतीने तो एकदम ओरडला. अँड ही अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. आणि परत त्यांनी आपले जे विंग्स आहे ते फ्लॅप केले, म्हणजे फडफडवले आणि वरती उडण्याचं त्यांनी काय केलं? अटेम्प्ट केलं. अटेम्प्ट मीन्स व्हॉट? ही ट्राईड टू फ्लाय. त्यांनी उडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. But he was tired and weak with hunger and he could not rise, exhausted by the strange exercise. आता त्यांनी जरी उडण्याचा प्रयत्न केला तरी तो काही उठू शकत नव्हता. का? कारण त्याच्यामध्ये एनर्जी नव्हती. ही हॅज बिकम टायर्ड अँड वीक. तो टायर्ड म्हणजे तो थकला होता आणि त्याच्यामुळे तो वीक म्हणजे थोडासा अशक्त झाला होता. आणि हे होण्याचं कारण काय होतं? एक तर त्याला खूप सारी भूक लागली होती, एक दिवस आधीपासून त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही वॉज एक्झॉस्टेड. नाऊ व्हॉट डू यू मीन बाय द एक्झॉस्टेड? एक्झॉस्टेड मीन्स विअर आउट. तो थकला होता, तो त्या ठिकाणी टायर्ड झाला होता. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच इट अँड ही सँक नो फर्दर. आणि आता त्याची जी बेली आहे, बेली म्हणजे त्याचं जे पोट आहे ते आता त्या समुद्राच्या पाण्याला टच करत होतं. अँड ही सँक नो फर्दर. आणि काय आश्चर्य, आता तो खाली डुबत नव्हता किंवा खाली जात नव्हता. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तर तो चक्क समुद्राच्या पाण्यावर तरंगत होता. फ्लोटिंग म्हणजे तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम अ स्क्रॅप ऑफ डॉग फिश. आणि त्याचे जे अवतीभोवती त्याचे जे फॅमिली मेंबर्स होते ते आनंदाने ओरडत होते, आरोळ्या ठोकत होते आणि त्याला प्रेज करत होते. प्रेज करत होते म्हणजे काय? त्याची स्तुती करत होते की आणि सगळेजण त्याला बक्षीस म्हणून त्याला स्क्रॅप ऑफ डॉग फिश त्याला काय करत होते? ऑफर करत होते. त्याला बक्षीस देण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्यांनी आपली फर्स्ट फ्लाईट किंवा आपली पहिली भरारी आकाशामध्ये मारली होती. आणि म्हणून त्याचे जे पॅरेंट्स आणि त्याचे जे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत ते त्याचं त्या ठिकाणी कौतुक करत होते.